द चिल्ड्रन एंड सोसाइटी मुंबई कर्मचारी संगठन की तरफ से कर्मचारी पेंशन एजोकरण वैद्यकीय सुरक्षा और अनेक मांगों को लेकर माटुंगा रेलवे कैंप में पत्रकार वार्ता। अगर मांगे नहीं हुई पूरी तो करेंगे सभी आंदोलन। देखिए खबरें आज भी के लिए मुंबई ब्यूरो रिपोर्ट। त्यांना राहायला घर नाही आहे, भाड्याने राहायचे आहे। आज आमचा कर्मचारी निवृत्त होऊन साधा स्वतःचा घर सुद्धा घेऊ शकत नाही, कारण त्यांना मिळणारा जो तुटपुंजा पैसा आहे त्या पैशामध्ये घर घेणं शक्यच होत नाही। काही वेळा त्यांना त्या भाड्याच्या घरात राहावं लागतंय, गावीला राहावं लागतंय, परंतु पैसे नसल्यामुळे आपल्या माध्यमातून मी विनंती करेन की आमच्या मागण्यांचा विचार करता आम्ही काही मागत नाही। शासनाचे तुम्ही आम्हाला सगळे नियम बनवत आहेत, कार्यवाही करताना एखादा जर कर्मचारी असं चूक झाली तर शासनांतर्गत त्याला सरपंच केली तर डिस्प्यूटसाठी कारवाई केली जाते। ज्या वेळेला आमचं काम चांगलं जर असेल त्यावेळेला तुम्ही कुठे जाता, शासन कुठे जाते? शासन दरबारी बऱ्याच वेळेला आम्ही एकपाठी मारतोय, अनेक वेळेला आम्ही आमच्या काळामध्ये आंदोलन सुरू केली। मंत्रालयावरती मूर्ती जाहीर पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आले आहे। प्रमुख मागणी काय आहे आणि पुढचे नियोजन काय आहे? प्रमुख मागणी म्हणजे गेले 52 वर्ष हे चिल्ड्रन्स एड सोसायटीचे सर्व कर्मचारी त्यांच्या जायज मागण्यांसाठी, आणि जायज मागण्या म्हणजे कुठल्या तर फार मोठ्या काही नाही, पगारवाढीची मागणी नाही। जायज मागणी ही भविष्य निर्वाह निधीची आहे, जायज मागणी ही त्यांच्या पेन्शनची आहे, जायज मागणी ही त्यांच्या ग्रॅच्युइटीची आहे। या संस्थेची निर्मितीच मुळात महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात आलेली आहे। निर्मिती ब्रिटिशांकडनं झाली। ब्रिटिशांच्या पाठोपाठ महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर या संस्थेची गरज ओळखून ह्या संस्थेला एक महाराष्ट्र शासनाचीच खाजगी संस्था नव्हे तर चॅरिटेबल ट्रस्ट अशी ह्याला एक व्याख्या दिली, आणि ज्याच्यावरती महाराष्ट्र शासनाचे गृहमंत्री हे अध्यक्ष असतात, महाराष्ट्र शासनाच्या महिला बाल विकास मंत्री हे उपाध्यक्ष असतात, आणि ह्यामध्ये महापौर, मान्य महापौर असतात, मान्य अधिक पोलीस अधिकारी, मान्य महानगरपालिका अधिकारी, महिला बाल विकास जिल्हाधिकारी असे सर्व मिळून जवळजवळ 17 ते 18 वरिष्ठ अधिक त्यांच्यामध्ये त्यांच्या मानसिकतेमध्ये बदल करून त्यांना एक चांगला नागरिक म्हणून परत 18व्या वर्षी बाहेर पाठवण्याचं काम या संस्थेतर्फे केलं जातं। त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला ज्यांचे पालक हरवलेले असतात, ज्यांना पालकच नसतात, अशा अनाथ मुलांना देखील या संस्थेमध्ये दाखल केलं जातं। ती एक सिस्टीम आहे दाखल करण्याची, त्या सिस्टीम प्रमाणे अगदी कायदेशीर, आणि तिथे CWC बसली जाते, तिथे माननीय न्यायाधीश बसले जातात, आणि त्यांच्या माध्यमातून ही मुलं या संस्थेमध्ये दिली जातात। त्या मुलांवरती देखील आपल्या पालकांसारखं, त्यांच्या पालकांसारखे संस्कार करून त्या मुलांना एक चांगला नागरिक बनवण्याचं काम या संस्थेतर्फे केलं जातं। आणि तिसऱ्या बाजूला ज्या मतिमंद मुलांवरती काही लोक व्यवस्थित उपचार करू शकत नाहीत, पण त्यांचा सांभाळ होऊ शकत नाही, अशा मुलांचं देखील एक बालगृह आपल्या इथे चालवलं जातं। सोबत मुलींसाठी देखील एक वेगळं बालगृह आपण इथे चालवतो, ज्या मुलींना पालक नाहीये, ज्या मुलींकडे कोणी लक्ष देत नाहीये, अशा मुलींचं देखील 18 वर्षापर्यंत संगोपन, त्यांचं शिक्षण आणि त्यांना एक चांगली शिकवण देऊन एक चांगला स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम केलं जातं। आता हे सगळं कोण करतं तर ते आमचे कर्मचारी, ह्या संस्थेचे कर्मचारी करतायत। गेले जवळजवळ 3 ते 3.5 पिढ्या ह्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत या संस्थेमध्ये काम केलं जातं। दुर्दैवाने ह्या कर्मचाऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन, जे कोणी शासन म्हणून शासनात बसलेले आहेत गेल्या 50 वर्षामध्ये, त्यांचा दृष्टिकोन बघण्याचा अतिशय म्हणतात ना दुर्लक्षित
दृष्टिकोन आहे. म्हणजे त्यांच्याकडे बघण्याचं असं म्हणतात की करतील ते काम, करतायत ते काम, होणार आहे ते काम. आज एवढी मोठी संस्था शासनाने जेव्हा एक आपण जर बघितलं असेल, आपलं 550 स्क्वेअर फुटाचं घर असेल तरी देखील ते सांभाळायचं झालं तर किती आपल्याला त्रास होतो. इथे 140 एकर जमिनीवरती वेगवेगळ्या आस्थापनांचं काम आणि ती जमीन सांभाळत, त्यांच्यावरती साफसफाई ठेवत, मुलांवरती लक्ष ठेवत, त्या सर्व जमिनीवरती मुलांचे वेगवेगळे कार्यक्रम घेत, हे एक संस्था, एवढी मोठी संस्था चालवण्याचं काम आमचे जे मुख्य अधिकारी आणि अगदी शिपायापासून ते मुख्य अधिकारीपर्यंतची आमची मंडळी करतात. ती टोटल संख्याच आमची 260 आहे. ती 260च्या संख्येमधनं देखील यांनी जवळजवळ 100 पदं गायब करून टाकलेली आहेत. चला, तो एक वेगळा भाग. पण ज्यांनी काम केलं, 40 वर्षाची सेवा करून आज जे निवृत्त झालेले आहेत, उद्या ते निवृत्त होणार आहेत, त्या लोकांच्या निवृत्ती वेतनाचा विषय आम्ही मांडतो, तिथे दुर्लक्ष केलं जातं. आम्ही त्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा विषय मांडतो, जिथे 67% फक्त अंशदान दिलं जात आहे. तुम्ही अखंड देशामध्ये कायदा बदलत आणलात. 1952, 1972, 1992 जर प्रत्येक वेळेला तुमचं जर अंशदान हे 67%वरून 8%, 8.33, 8.33 पासून 10%, 10% to 12%, 12% झालं, मग ह्या कामगारांनी असं काय घोडं मारलं की त्यांना तुम्ही भविष्य निर्वाह निधीचं अंशदान शासनातर्फे 12%चं का दिलं जात नाही? हा आमचा विषय. आमचं म्हणणं आहे की जर बेसिक आणि डीए वरती अंशदान दिलं जातं तर ह्यांचा फक्त बेसिक वरतीच का दिलं जातं? आमचं म्हणणं आहे जर ह्यांचा भविष्य निर्वाह निधी तुम्ही पहिल्यापासूनच ऑफिशियल ट्रस्टी, जी सरकारचीच तिजोरी आहे, सरकारची तिजोरी म्हणण्यापेक्षा सरकारतर्फेच चालवली जाणारी आणि संरक्षित ठेवणाऱ्या तिजोरीमध्ये जर यांचे पैसे आहेत, मग तुम्ही तिथे देखील त्यांचा व्यवस्थित हातभार त्यांना लावून त्यांना योग्य तो डिबेंचर, योग्य तो इंटरेस्ट आणि योग्य ते परावर्तित केलेलं अनुदान तुम्ही का देऊ शकत नाही? त्यांना तुम्ही पेन्शन का देऊ शकत नाही? जर आजच्या स्थितीमध्ये मिनिमम पेन्शन स्कीम चालू आहे, आम्ही म्हणतोय ओल्ड पेन्शन स्कीम 2005च्या अगोदरच्या लोकांना तुम्ही ओल्ड पेन्शन स्कीम द्या, जुनी पेन्शन योजना, आणि 2005च्या नंतरचे लोक आहेत जे लागलेले आहेत त्यांना नवीन पेन्शन योजना द्या. आम्ही असं म्हणत नाही की सगळ्यांना द्या, परंतु आमचं सिंपल असं म्हणणं आहे की जर शासकीय कर्मचारी आज ह्याच संस्थेमध्ये काम करत असलेल्या 50 ते 70 लोकांना, 59 लोकांना तुम्ही सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अंतर्गत घेतलं, महिला बाल विकास मंद काढलं आणि सामाजिक न्यायमध्ये घेतल्याच्या दुसऱ्या दिवसापासून ते सरकारी कर्मचारी झाले. परंतु हे लोक जे महिला बाल विकासच्या अंतर्गत काम करतायत त्यांना तुम्ही सरकारी कर्मचारी मान्य करायला तयार नाहीत, त्यांना तुम्ही कुठल्या सुविधा द्यायला तयार नाहीत. हा आक्रोश त्यासाठी, हा आक्रोश कमीत अतिशय तुटपुंज मिळणारा भविष्य निर्वाह निधी, हा आक्रोश न मिळणारं पेन्शन, हा आक्रोश न मिळणारं योग्य ते ग्रॅच्युटी, हा आक्रोश लोकांना निवृत्तीनंतर होत असणाऱ्या त्रासाचा आहे. आणि आता हे जे कामावर आहेत त्यांचा त्रास तर वेगळाच आहे. तो असा आहे की आज 235 ते 240 जागांचं आकृतीबंध असताना देखील फक्त 135 लोकांमध्ये आज 1700 ते 1800 मुलांचं संगोपन करायला लावलं जातं. तुम्ही विचार करू शकता, गुन्हेगारी प्रवृत्तीचा मुलगा जेव्हा येतो त्याच्यावरती किती डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागतं. तुम्ही बघितलं असेल अनेकदा पेपर मधल्या बातम्या की मुलं पळून गेली, मुलांनी अमुक केलं. अरे पण त्याला कारणीभूत कोण? तेव्हा तुम्ही कोणाला तरी पकडता, आमच्यातल्या एखाद्या आमच्या कर्मचाऱ्याला टांगून देता, परंतु 235 आणि 260चा आकृतीबंध 100% न ठेवणारे शासन पण तेवढंच जबाबदार आहे की नाही? ह्या सर्व परिस्थितीला जबाबदार हे माझ्यामध्ये गेले 50 वर्ष पाठपुरावा करून देखील न मिळत असलेल्या सुविधांमुळे आक्रोश जो निर्माण झालेला आहे ह्याला जबाबदार आहे. ह्या आता प्रत्येक वेळेला तुम्हाला म्हणजे माझ्याकडे पुरावे आहेत की महिला बाल विकास सांगते की ह्यांना सर्व सुखसोयी मिळाल्या पाहिजेत. त्यांनी सांगून दिल्यानंतर मग सामान्य प्रशासन सांगते की त्यांना न मिळाल्या तर बऱ्याच लोकांना द्याव्या लागतील. बऱ्याच लोकांचा काय संबंध आला? 1927 साली जन्माला आली संस्था महत्वाची आहे का? गेल्या 15 वर्ष, 5 वर्ष किंवा 10 वर्षामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या खाजगी बालगृहांना परवानगी दिलीत आणि तिथे काम करणारा कर्मचारी आणि माझ्याकडे 52 ते 55 वर्ष सतत काम करणारा कर्मचारी, ह्याला तुम्ही तुलना करायला बघताय का? सुविधा आम्ही कोणत्या मागतोय आणि का मागतोय? तर 50 वर्षाचं केलेली आमची कन्सिस्टंट सर्व्हिस ही त्याच्यात महत्वाची आहे. नाही, तो निधी किती लागू दे हो, जर गरज आहे समाजाच्या गरजेसाठी राज्य सरकारतर्फे आतापर्यंत अनेक सुविधा, अनेक योजना राबवल्या जातात. आम्ही कुठल्या योजनेच्या विरोधात काय बोलत नाही आहोत, पण जर कोट्यवधी रुपये जर सामाजिक सुरक्षेसाठी आपण खर्च करत आहोत तर 1 कोटी वर्षाला जात असेल तर त्याच्यामध्ये काय त्रास आहे?
आणि ही काही परत आम्ही ते काय कधी घरी फक्त अनुदान किंवा काहीतरी डोनेशन मागत नाही आहोत, तर केलेल्या कायद्यात बसणाऱ्या गोष्टी आहेत. मी परत एकदा सांगतो, आम्ही हे कुठलंही आम्ही भिकेत काहीच मागत नाही. आम्ही मागतो कायदेशीररित्या माझा भविष्य निर्वाह निधीचं अनुदान वाढलं पाहिजे, कायद्याच्या अंतर्गत वाढलं पाहिजे. आणि जर तुम्ही ते वाढवत नसाल तर ते बेकायदेशीर आहे. आता हे आम्हाला थेट तुम्हाला सांगावं लागतं. सर मगाशी तुम्ही बोलला की आम्हाला आंदोलन पण करायला लागलं तर तुम्ही मागणी आणि तुमची मदत तयार आहात, त्याबद्दल काय? कसं आहे, आता तुम्ही पाहिलं असेल इथे जवळजवळ 100 लोक आज इथे जे रिटायर्ड लोक आहेत ती आलेले आहेत, निवृत्त झालेली. आम्ही त्याच्यातले एक गट बनवू जे वयाने थोडे कमी आहेत, म्हणजे निवृत्त जरी झाले असले तरी त्यांची क्षमता आहे की जे 2-2 तास उन्हातानाचं बसू शकतील. तर आम्ही डेव्हिड ससून माटुंगा येथे 2 तास, चेंबूरला 2 तास, असं फक्त निवृत्त झालेल्या कामगारांचं, आमच्या कर्मचाऱ्यांचं आम्ही हे इथे संघर्ष उभा करू. आठवडाभराचा संघर्ष राहील जोपर्यंत आमचा आवाज विधानसभेपर्यंत पोहोचत नाही आणि आमच्या संबंधात काही चर्चा घडून येत नाही, तोपर्यंत तशा पद्धतीचा संघर्ष करण्याचा आम्ही तयारी करतो. संबंधित जे आहेत ताई तटकरे आहेत, मुख्यमंत्री साहेब, त्यांना काय संदेश नाही, आदितीताईंनी तर आम्ही निश्चित सांगेन की मान्य मंत्री आदितीताईंनी महिला बाल विकास मंत्रालयातर्फे खूप जोरदार पाठपुरावा आमच्या ह्या मागणीवरती केलेला आहे. 2 ते 3 वेळा अजितदादांच्या सोबत देखील ह्याच्यावरती बैठका झालेल्या आहेत. पण दुर्दैवाने सामान्य प्रशासन आणि वित्त विभाग ह्यामध्ये असा एक नवीन काहीतरी मुद्दे काढले जातात की जर ह्या संस्थेला जर कन्सिडर केलं गेलं तर महाराष्ट्रातल्या अनेक संस्थांना करावं लागेल. वास्तविक ते चुकीचं आहे, कारण त्या संस्थेची निर्मिती ज्या नवीन निर्माण झालेल्या बालकल्याण संस्था असतील त्यांची निर्मिती गेल्या 15 ते 20 वर्षामध्ये समजा 100 संस्था आल्या असतील, पण ह्या संस्थेला 97 वर्ष झाली हो. मग 98 वर्ष जुन्या संस्थेच्या बाबतीत विचार करत असताना कालपरवा निर्माण केलेल्या संस्थेशी त्याची जोड करणं ही अतिशय म्हणजे हास्यास्पद गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही त्याला मान्यता नाही. आणि जर राहिला प्रश्न तर आर्थिक बोजाचा, तर आर्थिक बोजा अतिशय छोटा आहे. अखंड वर्षामध्ये 11 कोटी रुपये लागणार आहेत, पण त्या 11 कोटी रुपयामध्ये जवळजवळ 350 ते 400 निवृत्त झालेले आणि अस्तित्वात असलेले या सगळ्या कामगारांचे कायदेशीर देणी आपण देणार आहोत. परत मी सांगतोय, इथे कुठलीही बेकायदेशीर पगारवाढ वाढवण्यासाठी आपण हे आंदोलन करत नाही आहोत. हे कायदेशीर देणी देण्यासाठी बसलेलो आहोत. हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्या अधिवेशनात तुम्ही हा मुद्दा आम्ही आपल्या पत्रकार आणि आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून त्यांच्या कानापर्यंत पोहोचवा म्हणून हा खटाटोप चालू आहे.